हॅलो, नमस्ते, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर सकाळी आज लवकर आवरलं आहे, नेहमीपेक्षा खूप जास्त लवकर उठले सुद्धा आणि आवरले सुद्धा. आता मला दूध आणायला जायचं होतं, बट राजनंदिनी झोपले, त्याच्यामुळे दूध आता आणायला नरेंद्रच गेलेत खाली. जाता तर त्यांना म्हटलं लिफ्टमध्ये ठेवा, मी घेते. बहुतेक लिफ्ट आली, मी घेऊन येते. तर हे गाईचं दूध आहे, राजनंदिनीसाठी सुरू करते. म्हणजे अजूनपर्यंत मी तिला वरचं दूध वगैरे काही दिलंच नव्हतं फारसं. मध्ये एकदाच दिलेलं, त्याच्यानंतर पुन्हा काही दिलेलं नाही आहे गाईचं दूध किंवा वरचं दूधच नाही. मोस्टली चपाती किंवा भाकरी जी मी कुस्करून दुधातून देते ते म्हशीच्या दुधातूनच देत होते. पण आता म्हटलं गाईच्या दुधातून म्हणजे दूध प्यायला देऊया तिला ते, म्हणून मागवलं. आता बघू कशी पिते, काय किती पिते. मागे जेव्हा दिलं होतं तेव्हा थोडंसं पिली होती तिने. आता उठली आहे, तिला घेऊन आले बाहेर मी आणि आता इथे येऊन बघा. या या आमचा अजून नाश्ता वगैरे व्हायचा आहे, पण त्याआधी आता हेअर वॉश केलेत आणि खूप सारे सॅलॉन्स वगैरे मध्ये वगैरे ना मी जेव्हा जाते किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जिथे म्हणजे जेवढे काही असतील सॅलॉन्समध्ये मी गेले, तेवढे सगळ्यांनी सांगितलं की हेअर वॉश केल्यावरती हेअर ओले तसेच नाही ठेवायचे, त्यामुळे हेअर खराब होतात असं ते सांगितले होते. मग आता माझ्याकडे एक ड्रायर आहे, हेअर ड्रायर. तर त्याचे खूप सारे फायदे आहेत जे तुम्हालाही सांगणार आहे आणि मी सुद्धा ते यूज करून दाखवते. सो चला पाहूयात. आहे आगारोचं HD1120 प्रोफेशनल हेअर ड्रायर. याचा वापर करून तुम्ही अगदी सॅलॉनसारखी तुमची हेअर स्टाईल करू शकताय. तर या हेअर ड्रायरला इथे 3 टेम्परेचर सेटिंग्स आहेत. गरजेनुसार तुम्ही टेम्परेचर सेटिंग करू शकता. इथे 2 स्पीड सेटिंग्स आणि इथे कूल शॉट बटन आहे व 3 अटॅचमेंट मिळतात. त्यापैकी हा जो कोंब अटॅचमेंट आहे याचा वापर हेअर डिटँगलिंग आणि स्ट्रेटनिंगसाठी करता येतो. कॉन्सन्ट्रेटेड नोझल अटॅचमेंटचा वापर करून प्रिसाईज स्टायलिंग करता येते एअर फ्लो फोकस करून. आणि या डिफ्युजर अटॅचमेंटचा वापर करून कर्ली जे हेअर आहेत तर ते इव्हनली ड्राय करता येतात. इथे मी थोडंसं सिरम अप्लाय केलं माझ्या हेअरवरती आणि त्यानंतर नॉर्मल ड्रायरने हेअर ड्राय करते. जर तुम्हाला टेम्परेचर नको असेल तर तुम्ही कूल शॉट बटन वापरून सुद्धा तुमचे हेअर ड्राय करू शकताय. आणि मला खूप मस्त वाटत होतं म्हणून इथे थोडी माझी नौटंकी चालू होती. हेअर माझे ऑलमोस्ट ड्राय झाले होते, ते इथे पाहू शकताय. हेअर ड्राय करून झाले होते. याच्यानंतर मग मी आता जे कर्ली हेअरसाठी डिफ्युजर अटॅचमेंट आहे त्याचा वापर करते आहे. माझे हेअर नॅचरली कर्ली आहेत, अगदी जास्त नाही पण थोडे कर्ली आहेतच. तर इथे इव्हनली सगळे हेअर छान ड्राय होतात या डिफ्युजरने. तुम्ही जर कधी सॅलॉनमध्ये व्हिजिट करत असाल तर तुम्ही पाहिलं असेल की ते जे सॅलॉनमध्ये एक्सपर्ट्स असतात तर ते अशा प्रकारेच कॉन्सन्ट्रेटेड नोझल वापरून हेअरस्टाईल करतात आणि पॅडल ब्रशच्या मदतीने मी नेहमी असे माझे हेअर सेट करते आणि ते अगदी मॅनेजेबल होतात आणि सिल्की वाटतात अगदी. गरोच्या या हेअर ड्रायरमुळे माझं तर काम खूप सोपं झालं आहे आणि मला आता सॅलूनला सारखं जायला लागत नाही, म्हणजे गरजच नाही वाटत. इथे पॅडल ब्रशने मी हेअर ड्राय करते किंवा स्टाईल करते. तुम्ही रोलर ब्रश वापरून सुद्धा हेअर तुमचे स्टाईल करू शकता जसे तुम्हाला हवे तसे. तुम्हाला इथे माझ्या हेअरचं टेक्स्चर पण दिसत असेल आणि मघाशी कसे हेअर होते आणि आत्ता कसे आहे तिथे पाहू शकताय. छान हेअरस्टाईल झालेत, अगदी जसे सॅलॉनमध्ये मी जाऊन करून घेते तसेच झालेत, अगदी अगदी एक्झॅक्टली. याच्या आधी पण हेअर ड्रायर खूप सारे वापरलेत पण मला हे बेस्ट वाटलेलं आहे. हवं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, नक्की चेक करा. अगं माझे बाय, राजनंदिनीला मी हे दूध आणि पाणी मिक्स करून दिले. थोडं पिले, थोडं अजून प्यायला लागले. प्यायचं तर चाललंय पण सोबत बेडशीट पण सगळी खराब करते. अर्ध पिते, अर्ध इकडे तिकडे उडवते, सगळं अंगावर ओढून घेते. हे बघा. दुपारी माझ्या काही कामासाठी मी गेले होते बाहेर आणि त्यानंतर मग घरी आल्यावरती थोडा आराम केला आणि मग साफसफाईला लागले. कारण संध्याकाळी मी माझ्या नंदूबाईंना जेवायला बोलवलं होतं केळवण्यासाठी आणि तिथे थोडंसं डेकोरेशन करायचं म्हणून मग मी बेड एक साईडला पुन्हा लावून ठेवला, जिथं आधी ठेवला होता तिथेच. आणि मग स्वच्छता वगैरे करून घेतली. आता हे आगारूचं जे स्पिन मोपर आहे याच्यामुळे ना मला खूप फायदा झाला आहे. खूप फास्ट काम होतात माझे आणि राजनंदिनीला घेऊन सुद्धा मी करू शकते, तुम्ही पाहिलंच आहे याच्या आधीसुद्धा.
आणि हे सगळं आवरून फ्रेश झाले आणि मग जेवण बनवायला घेतलं. दीदींनी ऑलरेडी मला सांगितलं होतं की दुधाचे कुठले पदार्थ नको आहेत किंवा तेलकट काही नको आहे, कारण आता लग्न म्हणताना कोणतीही नवरी थोडी काळजी घेतेच किंवा मग अचानक असं पिंपल्स येणं किंवा हे प्रकार होतात, त्यामुळे त्या थोडंसं खूप स्ट्रिक्टली पाळत होत्या. मला आधीच त्यांनी सांगितलं होतं की असं काही जेवण करू नका, चपाती भाजीच हवं आहे, अगदी नॉर्मल, बाकी काहीच नको आहे म्हणून. माझा थोडासा मूड ऑफ झाला, कारण मी खूप काही प्लॅन केलं होतं जेवणाच्या बाबतीत. पण आता त्यांनी सुद्धा सांगितलं होतं आणि बरोबर आहे, लग्नाच्या आधी थोडंसं हे पाळणं पथ्य वगैरे गरजेचंच आहे. सो नॉर्मल दाल खिचडी आणि त्याच्यानंतर मिक्स भाजी, मटकी बटाटा फ्लॉवर असं आणि चपाती, हेच मग प्लॅन केलं करण्यासाठी. आणि राजनंदिनी आणि नरेंद्र गेले होते बाहेर, थोडंसं साहित्य पण आणायचं होतं. मला वाटलं होतं की मी डेकोरेशन वगैरे काहीतरी करावं फुलांचं, म्हणून मी त्यांना फुलं आणि बाकी काही गोष्टी आणायला सांगितल्या होत्या. आणि मध्ये मध्ये मी टाईमसुद्धा चेक करत होते, कारण ते लोक निघाले होते. खूप थोडीशी म्हणजे अशी गडबड झाल्यासारखी झाली त्याच्यानंतर. आणि नरेंद्र राजनंदिनीला घेऊन गेले होते, म्हणून थोडं मला आवडतं तरी आलं काम. मुलींच्या लग्नासाठी मी जरा जास्तच एक्सायटेड आहे, कारण याच्या आधी लग्न वगैरे असं फारशी कोणाची अटेंड नाही करता आली. जवळच्यांची जी होती ती काही कोरोनामध्ये झाली, त्यामुळे तेव्हा अटेंड नाही करता आले. आणि बाकीची पण जेव्हा होती लग्न तेव्हा लहान होतो, त्यामुळे असं एक्साइटमेंट किंवा एन्जॉय करणं असं काही नव्हतंच तेव्हा. सो यावेळेस जरा जास्तच एक्साइटमेंट होती, म्हणून माझी शॉपिंग वगैरे मी खूप काही काही केले. नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला माझा हळदीसाठी घेतलेला आउटफिट, तोही अचानक घेतलेला, तो मी तुमच्याशी शेअर करते. ॲक्च्युअलमध्ये ना मी खूप काय काय प्लॅन केलं होतं केळवणसाठी, बट ते वर्क नाहीच झालं, कारण एक तर शॉपिंगची ही गडबड, हे सगळे गोंधळ चालूच होते. आणि त्यामध्ये राजनंदिनीला घेऊन एवढं सगळं करायचं म्हणजे शक्यच होत नाही. आणि आता ती मोठी झाल्यापासून ना, म्हणजे आता मोठी म्हणजे 1.5 वर्षाची झाली आहे, पण तरी इकडे तिकडे पळणं तिचं किंवा तिला बाहेर घेऊन जाऊन येणं या सगळ्यात खूप थकवा जाणवतो. आणि तरीसुद्धा मी नरेंद्रना म्हटलं की जेवढं जमेल आपल्याकडून तेवढं करूयात. मग त्यांनी केकसुद्धा घेऊन आले होते. तो केक फ्रीजमध्ये ठेवला आणि नरेंद्रनी बाकी थोडीशी फुलं वगैरे पण आणली होती. म्हणलं थोडं नॉर्मल काय असेल आपण डेकोरेशन करूयात थोडंफार. बस मला आता गडबड होती जेवण करण्याची, आणि नरेंद्र डेकोरेशन करतो बोलले थोडंफार जे काही असेल ते. त्यामुळे राजनंदिनीला मी कार्टून लावून दिलं. म्हणलं ही काय मला काम करू देणार नाही, कारण आल्या आल्या ती आधीच मला चिकटून बसली होती. मग म्हटलं तर जेवणाला उशीर होईल, तसाही होणारच होता, कारण ऑलरेडीच मी सुरुवात थोडीशी उशिराने केली होती. आणि त्यानंतर मग नरेंद्रनी ते केळवणचं एक प्रिंटेड नाही, सॉरी काय म्हणतात त्याला, थर्माकॉलवरचं जे असतं ना, तर ते घेऊन आले होते. नेहमीप्रमाणे इन्स्ट्रक्शन्स दिल्या काय कुठे कसं लावायचं. आणि त्यानंतर मग दाल खिचडी बनवायला घेतली. अजून मला चपाती भाजी बनवायचीच होती. त्यामुळे मग पटापट हे बनवायला घेतलं आधी. म्हणलं कुकर झाला एक साईडला की बाकीच्या गोष्टी आपण पटकन बनवून घेऊ शकतो. त्यानंतर ह्या ज्या फुलांचे माळा असतात ना, तर त्या घेतल्या होत्या दिवाळीमध्ये. आणि मी डेकोर केलं होतं बाल्कनीमध्ये, नरेंद्रने काढताना तसंच काढून ठेवलं होतं, ते अजिबात सोडवलं नाही, तसंच बांधून ठेवलेलं. मग त्यामुळे हे दुप्पट अजून एक वेगळं काम लागलं आम्हाला इथे. मग ते धागे जे आहे ते सगळे सोडून त्यांना दिले मी, आणि बाकीचे जे काही डेकोरेशन असेल ते करायला घेतलं त्यांनी. आमच्याकडे केळवणासाठी वगैरे मोस्टली म्हणजे माझ्या माहेरी वगैरे तिकडे व्हेज वगैरे सगळं असतात जे खातात, पण मोस्टली नॉनव्हेजच करतात. म्हणजे चिकन मटन असेल, अंडी असतील तर ते असंच करतात. बट दीदी नॉनव्हेज खात नाहीत, कधीच खाल्लं नाही त्यांनी अजूनपर्यंत. त्यामुळे मग हा व्हेजचाच प्लॅन करावा लागला. आणि चपातीचं पीठसुद्धा पटापट मळून घेतलं मी. इतक्या दीदी आणि भूषण आले होते. ज्यांना माहीत नसेल त्यांना सांगते, हे दोघंजणं नरेंद्रच्या मावशींची मुलं आहेत. आणि बरेच वर्ष बाहेर असायचे ते, बाहेर म्हणजे काकांच्या जॉबमुळे बाहेर होते. आत्ता गेली काही वर्ष, 8-10 वर्ष झाली ते आत्ता इथे कोल्हापूरमध्ये शिफ्ट झालेत. तर इथे राजनंदिनीच्या काकांनी तिच्यासाठी एक गिफ्ट आणलं होतं, तर ते दाखवत होते की कसं वर्क होतं. आणि हे जे काही कार्ड्स आहेत ना, त्याच्यावरती ॲनिमल्स, फ्रूट्स आणि असे भरपूर काही काही चित्र आहेत. तर ते कार्ड त्यामध्ये घातलं की त्या मशीनमधून ना आवाज येतो. जे काही चित्र असेल त्याचं नाव घेतलं जातं, आणि सोबत जर प्राणी वगैरे असतील तर प्राण्यांचा त्या आवाजसुद्धा येतो त्याच्यामधून बाहेर. सो छान, मला आवडलं ते फार. मी राजनंदिनीला आता ते शिकवते सारखं ते दाखवून.
आधी ना आम्ही खूप एन्जॉय करायचो, खूप जास्ती. कायम म्हणजे राजनंदिनी जेव्हा नव्हती त्यावेळेस सारखं आम्ही जायचो मावशींच्या घरी किंवा हे लोक पण यायचे आणि खूप मजा म्हणजे ते लुडो खेळणं असू देत, रात्रभर जागून पिक्चर मूवीज वगैरे बघणं असू देत. बाहेरसुद्धा आम्ही खूप गोवा वगैरे इकडे फिरायचो, पण आत्ता शक्यच होत नाही हे सगळं. कारण प्रत्येकाचं का तर राजनंदिनीमुळे तर जास्त फिरता नाही आलं कुठे. आणि भूषणसुद्धा बाहेर मर्चंट नेव्हीमध्ये असल्यामुळे बाहेर असतात. आणि दीदींचं स्वतःचं क्लिनिक आहे आणि आता लग्न ठरल्यापासून तर खूपच गडबड गोंधळ सगळं झालं होता. म्हटलं की एक दिवस या, परत लग्न झालं की शक्य होईल न होईल माहीत नाही. त्याच्यामुळे म्हटलं तुम्ही या, एक दिवस आपण राहूयात एकत्र. फर्स्ट टाइम कुणाचं तरी केळवण करते मी. मला काय गिफ्ट घ्यावं दीदींसाठी ते समजतच नव्हतं. मी जाऊन नथ वगैरे पण बघितली ज्वेलरी शॉपमध्ये, पण प्रेसवाली नथ कुठेच भेटली नाही, कारण दीदींचं नाक वगैरे टोचलेलं नाही आहे त्यामुळे ती भेटलीच नाही. आणि त्याच्यानंतर मग म्हणलं की ठीक आहे, आपण त्यापेक्षा त्यांना काहीतरी कॅशमध्येच देऊयात, जेणेकरून त्यांना जे हवं असेल तर त्या घेऊ शकतात. इथे ठेवते. यानंतर जेवणाची ताटं वाढून घेतली आणि आम्ही दीदींना फोर्स केलं की चला उखाणा घ्या पहिला. मोगऱ्यांचा गजरा आणि गुलाबाचा हार स्मितलरावांच्या रूपात मला भेटले एकदम उत्तम जोडीदार. त्यांचं तोंड बघायचं, त्यांचं लग्न आहे. काय झालं? मला ते रील बघून बघून एकच येते. तू बी ब्राईड मध्ये. अगं बाई, हे इथं लावा की फक्त लावा की मध्ये करू जरा. तसं कर काय संध्याकाळी खेळवण, संध्याकाळी रात्री बॅचलर पार्टी. ब्राईट टू बी असते रे. केक बघा, केक आपण कापूया. थांब. माझ्या अगोदर लग्न करू नको. वा वा, टालिया. आपण आता मम्मी पप्पांना तुझा नवरा म्हणायला लागलाय चॉकलेट देत नाही. हे केकचं कधी कधी येते की केक खायला. हे एवढं नको, खाल्लं तिथं खाईलच ती भरपूर, तिला असे हात मारून हे तोंडाला लावते, पूर्ण तोंडाला लावून घेते बघ आता. लावलं ती ना ते ऑलरेडी. अरे हळू. ठीक आहे पकड. दवाचा पुरा अंदर. तर कसलं डाएट आता, बासुंदी खाऊन डाएट आहे. भूषण नरे 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 ती तोंडात हे करायला लागले चम्मच. हे थांबा दुसरं तो मैंने दिया तुम्ही खा. हाँ तो वही तो बोल रहा है, वो उसने किया ना. नाही ग, कसं असते बाळ. टिश्यू पेपर असला बस बस बस.